नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बाजरीची भाकरी कशी बनवायची ते बघणार आहे। खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप आहे। नवशिक्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या टिप आहे। भाकरी का चिरडते, भाकरी फुगत का नाही, खूप दिवसाचं पीठ झाल्यानंतर काय होते हे आपण सविस्तर सगळं ह्या रेसिपीमध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर चला भाकरी बनवायला आपण सुरुवात करूया। इथे बघा मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटामध्ये आता आपण पीठ घेणार आहे। आता आपल्याला केवढी मोठी भाकर करायची किंवा छोटी करायची त्यानुसार आपण पीठ घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळायचं आहे। तर बघा थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहे। खूपही पातळ करायचं नाही, खूपही घट्ट करायचं नाही। तर बघा अशा पद्धतीने आपण आता पीठ मळून घेणार आहे। खूप असं पीठ जर ओलं केलं आणि लगेचच भाकरी थापली तर तुमची भाकरी ही फुगणार नाही आणि ताटामध्ये सुद्धा ही फिरणार नाही। तर त्यासाठी पीठ हे व्यवस्थित रगडून मळायचं, म्हणजे भाकरीसुद्धा ही रुचकर लागते, चवीलाही छान लागते आणि भाकरी टम्मा अशी फुगते। तर बघा आता आपण हे पीठ मळून घेऊ। तर बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला छोटासा उंडा घ्यायचा आहे। तुम्हाला छोटी मोठी त्या पद्धतीने तुम्ही उंडा घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे। आता ताटामध्ये आपल्याला सुक्कं पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भाकरी थापवून घ्यायची आहे। ज्यावेळेस आपण भाकरी थापतो त्यावेळेस आपल्याला एक हात कडेला आणि एक हात आपल्याला पिठावरती ठेवून आपल्याला गोल गोल असं हे फिरवून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं की आपली भाकरीला अजिबात चीर जात नाही आणि भाकरी अगदी गोल गोल गरगरीत तयार होते। तर तुम्ही इथे बघू शकता। तर अशा पद्धतीने आपण आता भाकरी थापायची आहे। तर तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे 4 दिवसाच्या पुढे पीठ बिलकुलही वापरायचं नाही। त्यामुळे काय होतं, पीठ कडवट होतं, पिठाची ही भाकरी कडू लागते आणि त्याला चिराही जातात। त्यामुळे आपली भाकरी व्यवस्थित होत नाही। नेहमी आपल्याला ताजंच पीठ वापरायचं आहे, त्यामुळे भाकरी खूप सुंदर होते। तर बघा एवढी भाकरी थापून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हातावर थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अलगद अशी फिरवायची आहे। फिरवताना एक हात मध्ये आणि एक हात कडेला ठेवायचा। त्यामुळे काय होतं, भाकरी आपली एकसारखी थापल्या जाते आणि फुगल्याही जाते। तर आता आपण ही भाकरी एकदम मोठी अशी थापून घेऊ। तर बघा अशा पद्धतीने आपण मोठी अशी पातळ भाकरी थापून घेतलेली आहे। आता तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या तव्यावर आता आपण ही भाकरी घालून घेणार आहे। तर बघा तवा गरम झालेला आहे आणि यावर आता आपण भाकरी घालून घेऊ। तर बघा अशा पद्धतीने भाकरी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला पाणी लावायचं आहे। खूप वेळ ठेवून पाणी जर लावलं तर आपल्याला जी आपण पलटून घेतल्यानंतर खालची बाजू त्याला चिरा जातात आणि भाकरी ही कडक होते। तर बघा आपल्या भाकरीला कुठेही चीर वगैरे गेलेली नाही, अतिशय सुंदर अशी ही भाकरी तयार झालेली आहे। मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस आपण पीठ घेतो त्यावेळेस अगदी थोडंसं घ्यायचं, थोडासा उंडा घ्यायचा, रगडून मळायचं, त्यामुळे भाकरी अतिशय सुंदर होते। तर बघा पाणी लावून झालेलं आहे। आता आपण भाकरी ही पलटून घेऊ। बघा उलटणे घेतल्यानंतर सगळ्या बाजूनी ह्या कडा आहे ह्या कडेच्या बाजूने फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने आता काही वेळेस काय होतं की भाकरी पटकन टाकल्यानंतर असा खालच्या बाजूनी फुगल्यासारखी होते। तर ती का होते, आपण एकदम जोरात टाकतो त्यामुळे ती फुगले जाते। पण जेव्हा फुगते त्यावेळेस काय करायचं, ज्या ज्या बाजूनी फुगल्या जाईल त्या बाजूने फक्त अलगद असं हे उलटणं घालायचं आणि त्यामधली वाफ काढून टाकायची आणि म्हणजे एकसारखी आपली ही भाकरी भाजल्या जाते। आता आपण भाकरी ही खालच्या बाजूनी भाजून घेऊ। तर बघू शकता खालची बाजूसुद्धा ही खूप छान अशी भाजलेली आहे आणि आता आपण ही पलटून घेऊ। आपण तव्यावरच भाजायची आहे, गॅसवर अजिबात भाजायची नाही। अतिशय खरपूस अशी ही भाकरी आपण भाजून घेऊ। भाकरी भाजताना आपल्याला सतत पलटवायची नाही। तर तुम्ही इथे बघू शकाल खूप सुंदर अशी आपली भाकरी टम्म फुगत आहे।
तर अशा पद्धतीची जर भाकरी केली तर नवशिक्यांना काय पहिल्यांदा केली किंवा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी छान अशी ही भाकरी तयार होईल. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली भाकरी आहे. तर तुम्ही बघू शकता आपली अतिशय खरपूस अशी ही भाकरी भाजलेली आहे. अगदी चुलीवर भाजतो त्या पद्धतीने आपण भाकरी भाजलेली आहे. तर अशाच पद्धतीच्या आपल्या भाकरी बनवायच्या आहे. तुम्हाला किती बनवायच्या त्यानुसार तुम्ही बनवायच्या आहे. बाजरीच्या भाकरीवर तुम्ही बेसन खाऊ शकता किंवा लसणाची चटणी अप्रतिम लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही भाकरी नक्की बनवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.